प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। जंतर मंतरवर विद्यार्थ्यांच्या न्याय अधिकारांसाठी जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला देशभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे। सोनम वांगचुक गेली 21 दिवस आमरण उपोषणाला बसले होते। त्यांना बळजबरीनं पोलिसांनी त्यांना दवाखान्यात नेलं। हे सगळं काही घडत असताना तरी सुद्धा आंदोलन शांततेच्याच मार्गाने सुरू होतं, संवैधानिक मार्गाने सुरू होतं आणि अभिजित दिपके यांनी स्वतः आमरण उपोषणाची जाहीर भाष्य केलं। या सगळ्या गदारोळामध्ये एक अनपेक्षित घटना घडली। एक महिला त्या गर्दीमध्ये घुसली। अर्थात अभिजित दिपके आज भारतामधील एक तरुणाईचा आयडॉल बनलेला आहे, आयकॉन बनलेला आहे। तो आंदोलनाचं नेतृत्व करतोय, आंदोलनाचं तो प्रणेता आहे। अशा व्यक्तीला सुरक्षा पुरवणं सरकारचं काम आहे, परंतु सरकारनं अभिजित दिपके यांना कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी सुरक्षा पुरवली नाही असं दिसून येतंय। आणि या गोष्टीचा फायदा उचलत एक महिला तिथं येते काय आणि अभिजित दिपके यांच्या अंगावरती शाई फेकून मोकळी होते काय। मित्रांनो, ही शाई फेकल्याच्या नंतर कोणीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असती, परंतु अभिजित दिपके यांनी अतिशय संयमी प्रतिक्रिया नोंदवलेली आहे। अभिजित दिपके यांनी सांगितलं की त्या महिलेनं जी माझ्यावरती शाई फेकली तो माझा अपमान नाही, तो माझा सन्मान आहे। कारण ती शाई निळ्या रंगाची होती आणि निळा रंग हा माझा प्राणप्रिय रंग आहे। निळा रंग हा समतेचा रंग आहे, निळा रंग हा समतावादी रंग आहे, निळा रंग हा न्यायाचा रंग आहे, निळा रंग हा अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा आहे, निळा रंग हा इथल्या प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध विद्रोह करण्याचं निशान आहे, निळा रंग हा इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला फोडलेला घाम आहे। आणि तोच निळा रंग जर माझ्या अंगावरती कोणी टाकला असेल तर मी तो माझा बहुमान समजतो, तो माझा सन्मान मानतो। अशा संयत आणि संयमी भाषेमध्ये अभिजित दिपके यांनी त्या हल्लेखोर महिलेला प्रत्युत्तर दिलेलं आहे। अर्थात ही हल्लेखोर महिला कोण, ही नफरतखोर महिला कोण, हिला तिथं कोणी पाठवलं? अभिजित दिपकेच्या जीविताचं बरं वाईट करण्याचा काही उद्देश होता का? त्या उद्देशानं तिला तिथं कोणी पाठवलं होतं का की ती स्वतः तिच्या मनानं तिथं आली होती? या सगळ्या गोष्टींचा खुलासा होईल। पोलीस त्या पद्धतीनं इन्क्वायरी करतीलच ही अपेक्षा बाळगूया आपण। अपेक्षा बाळगायला काही हरकत नाही। पोलीस निरपेक्ष पद्धतीनं, निष्पक्ष पद्धतीनं या सगळ्या गोष्टीचा खुलासा करतील, चौकशी करतील। परंतु तरी सुद्धा प्रश्न निर्माण होतात की अभिजित दिपकेला सुरक्षा यंत्रणा का पुरवल्या जात नाही? आज देशातलं सगळ्यात मोठं आंदोलन सुरू असताना त्या आंदोलनाच्या प्रणेत्याला सुरक्षा पुरवणं हे सरकारचं काम आहे, कर्तव्य आहे। परंतु सरकार कशात मग्न आहे? ज्या सरकारला आंदोलन कर्त्यांशी साधं बोलण्याचंही सौजन्य नाही, वेळ नाही, त्या सरकारकडून आपण काय अपेक्षा करणार? इथं सुमार नट्यांना सुरक्षा यंत्रणा पुरवल्या जाते, Z+ सुरक्षा यंत्रणा पुरवल्या जाते, परंतु भारतासाठी, भारतातल्या युवकांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या भविष्यासाठी लढणाऱ्या एका नेत्यासाठी, युवा नेत्यासाठी मात्र सुरक्षा यंत्रणा पुरवल्या जात नाही। ही खेदाची बाब आहे आणि हाच का आमचा नवा भारत असंही म्हणण्याची आता वेळ आलेली आहे। मित्रांनो, परिस्थिती हाताबाहेर जाता कामा नये। सोनम वांगचुक यांच्या जीविताला काही होता कामा नये, अभिजित दिपके यांच्याही जीविताला काही होता कामा नये, याची खबरदारी सरकारने घेतली पाहिजे। सरकारनं पुढाकार घेतला पाहिजे आणि या पुढाकारातूनच इथे असणारा भारतामध्ये शांतता नांदणार आहे। विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी खरं म्हणजे आंदोलन करण्याची वेळ आलीच नाही पाहिजे। हा लोकशाही देश आहे, हा संविधान मानणारा देश आहे, हा देश युवकांचा देश आहे, तरुणांचा देश आहे। या देशामध्ये तरुणांच्या प्रश्नांसाठी, युवकांच्या प्रश्नांसाठी खरं म्हणजे आंदोलन करण्याची वेळच आलेली पाहिजे। परंतु दुर्दैवानं आज ही वेळ आलेली आहे। तरी सरकारनं थोडा तरी समजदारपणा दाखवून, थोडं शहाणपण दाखवून या प्रकरणामध्ये विद्यार्थ्यांच्या बाजूने कौल द्यावा। विद्यार्थ्यांच्या मागण्या काही जास्त नाहीये, ते फक्त शिक्षण मागतायत आणि हाताला काम मागतायत। बाकी त्यांच्या कोणत्याच अपेक्षा नाही। आम्हाला 15 लाख रुपये द्या की 25 लाख रुपये द्या असं त्यांचं काही म्हणणं नाही। त्यांचं म्हणणं फक्त आम्हाला आमच्या हाताला शिक्षण द्या आणि आमच्या हाताला काम द्या।
याच्या पलीकडे आम्हाला काही नको. आणि तेवढ्या जरी मागण्या सरकार पूर्ण करत नसेल तर मला वाटतं हे सरकारचं अपयश आहे. 20 जुलै रोजी अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली चलो दिल्ली असा विराट मार्च निघणार आहे. या मार्चकडे संपूर्ण भारताचे लक्ष वेधले गेलेले आहे. बघूया या दिवशी काय घडते, क्रांती घडते काय. क्रांतीकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे. आणि हो, या आंदोलनामध्ये हर एक भारतीय मनाने जोडल्या गेलाय. एवढं मात्र या आंदोलनाचं यश आपण मान्य केलंच पाहिजे. बघूया 20 जुलै रोजी काय घडतंय. सोनम वांगचुक, अभिजित दिपके यांच्या जीविताच्या रक्षणाची जबाबदारी सरकारची आहे. सरकारनं ती उचलली पाहिजे. सरकार ती उचलते का नाही हेही पाहावं लागेल. तोपर्यंत जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.